दिशा सालियनच्या मृत्यूचा वाद चर्चेत येतो तेव्हा काही चेहरे ठळकपणे समोर येतात। मृत्यूचं गूढ अद्यापही कायम आहे आणि या निमित्तानं सगळ्यात पहिल्यांदा आदित्य ठाकरेंचं नाव चर्चेत येतं। आदित्य ठाकरेंच्याच बरोबर एक आणखी नाव येतं ते असलम शेख यांचं, लगोलग नाव येतं नितेश राणे यांचं आणि आत्ता शेवटच्या टप्प्यात सर्वाधिक चर्चेला नाव आलं आहे ते सतीश सालियन यांचं। सतीश सालियन हे दिवंगत दिशाचे वडील आहेत। नितेश राणे यांनी दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाला लावून धरलंय, तर असलम शेख यांच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न आहेत। असलम शेख हे मालवणी परिसरातले आमदार आहेत। हे त्याच परिसरातले आमदार आहेत जिथे दिशाचा मृत्यू घडला। इतकंच नाही तर असलम शेख त्याच पोलीस स्थानकाच्या प्रभाव क्षेत्रातले आमदार आहेत जिथे दिशाच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी होतीये। आणि राहता राहिला तो आदित्य उद्धव ठाकरे यांचा मुद्दा, तर दिशा सालियनच्या मृत्यूपासूनच आदित्य ठाकरे यांना विरोधकांनी तेव्हाच्या आणि आत्ताच्या सत्ताधाऱ्यांमधल्या एका घटकानं निशाण्यावर धरलं आहे। आदित्य ठाकरे यांचा दिशा सालियन मृत्यू प्रकरणाशी काही संबंध आहे का याची चौकशी करण्याची मागणी घटना घडल्यापासून होती आहे। आणि म्हणूनच मृत्यूचं गूढ कायम असल्यामुळे ज्या 4 प्रमुख आणि ठळक नावांची चर्चा कायम होते ती माणसं, ते चेहरे आम्ही आपल्याला या माध्यमातून समोर आणले आहेत।